लाईट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य. ही बिचारी लग्न करून इथे येऊन डोका आपटून घेते. मी कसं इथं लग्न केला आणि इथं फसले. पोराला पोरगी भेटत नाही, पोरीला पोरगा भेटत नाही. कारण का डबा घाण भात घेऊन यावं लागतोय. संडास लहान पोरांना रोडवर करावं लागते. परिस्थिती आमची अशी आहे. या वस्तीला वालीच कोण नाही आहे. इथे 700 करोडला एक फ्लॅट गेलाय. ह्या कुऱ्हाड्यामध्ये जे कोंबड्या आहेत ना त्या तरी चांगल्या राहतात. आज आम्हाला बघा उंदरं चावतात. सर, यावेळी निवडणूक मराठी माणसाच्या विषयावर लढत जात आहे. इकडचे तुम्ही रहिवासी, इकडचे काय प्रॉब्लेम्स आहे, मराठी माणसाचे काय प्रॉब्लेम्स आहे, सॉल्व्ह होत आहे तुम्हाला वाटतंय? नाही सॉल्व्ह होत आहेत. कारण काय माहिती आहे का, आजपर्यंत मराठी मुद्द्यावरती इथं लढलं जातं. त्याच्यावरती निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्या निवडणुका जिंकून सुद्धा इथं लक्ष दिलं जातं आहे, दुर्लक्ष. आज 28 वर्ष आम्ही बेघर आहेत. या बेघर वस्तीमध्ये आम्ही लोक कसे राहतोय. अहो या कुऱ्हाड्यामध्ये जे कोंबड्या आहेत ना त्या तरी चांगल्या राहत आहेत. त्याच्यापेक्षा पत्तर याच बाजूला बघा आमचं हे आहे, काय बोलतात, कंपाऊंडमध्ये आमची अवस्था जाऊन बघा. आज तिथे लोक कसे जगतायत, मरतायत. लाईट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य. त्या साम्राज्यामध्ये ती राहत आहेत. म्हणजे आज परिस्थिती आम्ही मुंबईमध्ये राहतोय का कुठेतरी त्या जंगलामध्ये राहतोय याची परिस्थिती आम्हाला बघायला भेटते. आज त्या ठिकाणी मुंबईचा आज नाक्यावर ही वस्ती आहे. या वस्तीमध्ये आज आम्ही एकदम बेकार अवस्थेमध्ये जगतोय. पण आज इथं बघणारे कोणी नाही, आमचा वाली कोणच नाही. खाली मतं आज जिथून घेत आहेत. जिथून गेल्यानंतर कोण कुठं आम्हाला पण नाही माहिती. तो नेताच कुठं काय बसतो तो आम्हाला माहिती नसतो. पाण्याचं, विजेचं प्रॉपर आहे काही सुविधा? पाणी येतोय जातोय. आज बघा शनिवार रविवार असला तर इथून जी संडासाची घाण जाते बाहेर तर बघण्यासारखे नाही. तुम्ही या शनिवार रविवार बघा इथं अवस्था कशी असते. याच्यातून कशी माणसं जातात येतात ते त्यांचं देव जाणे त्यांनाच माहिती आहे. म्हणून सांगतोय की ही वस्ती आमची बनवली साहेब तर आम्हाला लय आम्ही सर्वांनी जे बनवतील त्यांचं आम्ही धन्य मानू, तुमचं पण धन्य मानू. का की परिस्थिती लय बिकट आहे इकडे. आज सांगा इथं आज आमची पोरं M.Com B.Com शिकून इथं लग्न होत नाही आहेत. माझी पोरगी M.Com शिकले, पोरगा शिकलाय, पण पोराला पोरगी भेटत नाही, पोरीला पोरगा भेटत नाही. कारण का डबा घाण बाहेर घेऊन यावं लागतोय. संडास लहान पोरांना रोडवर करावं लागते. परिस्थिती आमची अशी आहे. कारण आम्ही कुणाकडे बघणार. आम्हाला या वस्तीला वालीच कोण नाही आहे. इकडे जी आम्ही अवस्था बघतोय, रोगराईचं प्रॉब्लेम असेलच. रोगराई एवढी रोगराई आता बघा, रोगराई सर्वीकडेच असणार. कारण काय माहिती आहे, जर घाणीचा साम्राज्य आला तर रोगराई होणारच, 100% होणार. कारण साफसफाई होते. आता साफसफाई किती ह्या गल्लीतून गेला तर तिकडे जातोय, कधी इकडे जातोय. बोलायला गेला तरी होत नाही. माझी गल्ली मी 6 महिने मागतोय साफसाफ करायला तरी होत नाही. आम्ही लोक सांगितलं मी पण बाबा या असं होतंय तरी कोण लक्ष देत नाही. त्याला काय करणार. सर, वरलीला तर मुंबईचा एक पॉश एरिया मानला जातो. इथे 700 करोडला एक फ्लॅट गेलाय वरली CPSला नमनवाल्यामध्ये. आज वरलीचा नाक मोडला जाते. वरली वालकेश्वरपेक्षा वरलीचा भाव जास्त झालाय. तरी आमची अवस्था अशी बिकट करून ठेवलेली आहे. एवढी बिकट करून ठेवलेली आहे. आज आम्ही कसे जगतोय हे जाता येणार बघतायत ना. एकदम एकेकाच्या घरात येऊन बघा की तुम्हाला त्रास कसा होतो. हे आमचे मुस्लिम बांधव हे मुस्लिम मस्जिदच्या बाजूला राहतात. त्यांच्याकडे जाऊन बघा की बाई कशी आंघोळ. आता हे तर भरचे तर सुखी आहेत आणि आतले जाऊन बघा बाई अशी पाण्याने वाहते. ती बिचारी लग्न करून इथे येऊन डोका आपटून घेते. मी कसं इथं लग्न केला आणि इथं फसले. त्यांची मुलं बिलं इथंच झालेली आहेत. काय करणार पोरं. आणि राहायला जागा नाही, फिरायला जागा नाही. अहो इथं लहान मुलांना खेळायला काहीच नाही आहे. लहान मुलं तिकडे जात आहेत लांब रोडवरती. तिथं जाऊन रोडच्या म्हणजे गाडीवर उडेल काय उडेल तिथं जाऊन खेळत आहेत. काय कर परिस्थिती तशी आहे. आज ह्या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे हेच मला अजून काय समजत नाही. आज कितीतरी लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत या कंपाऊंडमधले. आज परिस्थिती बिकट आहे साहेब. आज या ज्या मायलेकीच्या बिचारे इथं उभ्या आहेत. आज इसून आज इथं 40-30 वर्ष झालेली आहेत. ह्या 50 वर्ष आहेत. हे 50-60 वर्षापासून इकडे आहेत. यांची आई 30-40 वर्ष बंद राहते. पण आज इथं बघा या घाणीचं साम्राज्य बघा साहेब. अक्षरशः या लोक कसे राहत आहेत तेच मला पण चाट पडतोय मी की आज कसे राहते या घाणीच्या साम्राज्यामध्ये. आज घाण, त्यांच्या घरात किडे काय शब्द येत आहेत, घुशी जात आहेत. परत याच्यामध्ये झाडी झुडपाच्यामुळे काय सर्व काशी यांचं जेवण जेवू शकत नाही. एवढी परिस्थिती बिकट आहे. घाण आहे. त्या जेवणामध्ये घाण पडते रोजची. एवढी घाण परिस्थिती यांची आहे. पण काय करणार. कोणतरी वाली आम्हाला साहेब द्यावं चांगला आणि आमची वस्ती बनवा आणि वस्ती बनवून चांगलं घर द्या आम्हाला. बस एवढीच आमची अपेक्षा. काय केली बालेकिल्ला असं म्हणतात. शिवसेनेचा बालेकिल्ला बरोबर. शिवसेनेचा बोलतात बालेकिल्ला आहे. पण काय काम करतच नाही हे लोक. मग फायदा शिवसेना कोणाची शिवसेना? बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे. बस मग काय फायदा काय इकडं. तुम्ही कायदा करून द्या ना मग आम्हाला सुविधा.
आज आम्हाला बघा उंदरं चावतात, 25,000 आम्ही खातलेत. आम्हाला कोण बघतं का? ना बघत. मग तुम्ही कचरा बघू शकता बघा ना. तुम्ही फक्त बोलतात आम्ही करून देतो. कोण काय नाही करत साहेब.